देवीदास सणेर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। शिंदखेडा तालुक्यातील गुरुदत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गेल्या 34 वर्षापासून ज्ञानदानाचं काम करणाऱ्या देवीदास सुखलाल सणेर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सेवापूर्ती सोहळ्यात गुरुदत्त प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। 34 वर्षांच्या अखंड ज्ञानदानाच्या सेवेनंतर सणेर सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांच्या 34 वर्षांच्या कालखंडात त्यांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचं काम केलं आहे। त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात अनेक शिक्षकांसह मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या उल्लेखनीय कामाचा उल्लेख करत त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी NC पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बदाणे, यशवंत पाटील, मुरलीधर पाटील, सुरेखा देवीदास सणेर, शीतल सणेर, कोमल सणेर, हर्षल सणेर, आकाश सणेर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण त्यांचे मुलं शिकू शकले नाही, त्यांच्या मुलांना वळण लागू शकलं नाही, म्हणून खरी संपत्ती जे आहे ते मुलांचं शिक्षण आणि सेटलमेंट। भाऊसाहेब, तुम्ही जसं 34 वर्ष सेवा करून यशस्वी झाले तसं तुमचं महत्त्वाचं की तुमचे मुलं आज चांगल्या ठिकाणी, या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आम्हाला अभिमान वाटतो की NC आबा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेले ते 34 वर्ष काम करतायत आणि खरंच या आबांनी सुद्धा भाऊसाहेबांना मनापासून प्रेम आणि साथ दिलेली आहे। आबांबरोबर सुद्धा मला जवळपास 25 वर्ष पक्षामध्ये काम करताना झालेलं आहे। आबांनी एक तिसरा मुलगा म्हणून कायम या ठिकाणी सणेर भाऊसाहेबांना प्रेम दिलंय, साथ दिलेली आहे। कारण 25 वर्षात मला असं कधी दिसलं नाही की सणेर भाऊसाहेबांशिवाय आबा पुणे, मुंबई किंवा शरद पवार साहेबांकडे गेले असतील। आबांचं एक उदाहरण मला चांगलं आठवतं की 2003 ला आम्ही दिल्लीला जात होतो आणि आम्हाला दोघांना सोडायला सणेर भाऊसाहेब आमच्या बरोबर भुसावळ रेल्वे स्टेशन पर्यंत आले आणि आम्ही जेवायला बसलो। अर्धा एक तास झाला आणि भाऊसाहेब आलेले नव्हते। आबांनी भाऊसाहेब इथपर्यंत जेवण केलं नाही। मला सांगितलं की ज्यावेळेस देवीदास सणेर त्या दिवशी जेवायला बसेल। ही 2003-04 ची गोष्ट आहे। हे प्रेम आहे आबांचं। आबांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला, सहकार्य केलं आणि आज अतिशय प्रामाणिकतेने आज जरी आपण सेवापूर्तीचा कार्यक्रम साजरा करतोय तर त्यांच्या मित्रांनी सांगितलं की देवीदास सणेर भाऊसाहेब अजून रिटायर झालेलेच नाहीये, कारण आबांनी 31 मेला रिटायर केल्यानंतर 1 जूनला परत त्यांना लावून घेतलेला आहे। कारण आबांची इच्छा आहे की जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत तुला माझ्या सोबतच राहावं लागेल, माझ्या बरोबरीनेच काम करावं लागेल, हा विश्वास आहे। मी तरी साथ सोडणार नाही, पण माझं त्या कुटुंबाशी एवढा संबंध आहे की मला त्यांनी कधीही फरक मानलं नाही। आता बाळासाहेबांनी सांगितलं की आबा जेवण करत नाही, हे करत नाही, हे खरंय वस्तुस्थिती, पण असं करीत असताना मला माझ्या कुटुंबाला कधीही लांब ठेवलं नाही आणि कधी कोणत्याही गोष्टीत मला कधीच असं फरक समजलं नाही। फक्त मी 2 मिनिटाचा एक किस्सा सांगतो। दिल्लीला गेलो असताना पवार साहेब संरक्षण मंत्री होते। त्या टायमाला हे काही मोबाईल वगैरे काही नव्हतं। त्या टायमाला कोडेक कॅमेरा होता। त्या कोडेक कॅमेराने मी आबासाहेबांचे, आमचे शिरपूरचे रामकुर्लीकर होते, रामकृष्ण तात्या होते, यांचा फोटो काढत होतो आणि हे विमान चालू होऊन गेलं, साहेबांचे व्हायरल सुरू होऊन गेलं आणि साहेब गाडीजवळ जायला निघाले। तसं चालू असताना मी फक्त आबासाहेबांना एवढं सांगितलं की साहेब माझा फोटो राहून गेला। अरे तुझा फोटो राहून गेला। साहेब त्या चालत्या गाडीला उभी केली। पवार साहेब खाली उतरले, कारण याची काय झालं म्हणे, अरे अहो साहेब म्हणे सणेरचाच फोटो राहून गेला। साहेब गाडीतून खाली उतरले, त्या फोटोग्राफरवाल्याला सांगितलं, माझ्या खांद्यावर हात ठेवला, फोटो बाकीच्यांना सर्वांना बाजूला केलं आणि सांगितलं फक्त याचा माझाच फोटो घे, सर्वांचे फोटो घेऊ नको। असे आमचे आबासाहेब कधीही मला विसरले नाही। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत विसरणार नाही, मी पण नाही विसरणार। एवढं बोलून माझे सर्वांचे आभार मानतो।